अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा महानायक म्हटलं जातं। त्यांच्या काळात त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणारा दुसरा कोणताही अभिनेता नव्हता। बच्चन यांची अशी तगडी फॅन फॉलोविंग आणि अशी हवा होती, परंतु त्यांच्याच काळात असा एक अभिनेता होता जो त्यांना जबरदस्त टक्कर देत होता। नाव होतं विनोद खन्ना। मित्रांनो, विनोद खन्ना यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये। बॉलिवूडचा सुपरस्टार होणं, त्यानंतर संन्यास घेणं आणि पुन्हा एकदा कमबॅक करणं, राजनीतीमध्ये येणं, अशा असंख्य गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या। आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे मयूर आणि तुम्ही पाहताय मयूरची आकाशवाणी। विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 ला पेशावरमध्ये झाला। त्यांचे वडील पेशावरचे प्रसिद्ध व्यापारी होते, परंतु फाळणीनंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब भारतात आलं, मुंबईत स्थायिक झालं। काही वर्षानंतर त्यांचं कुटुंब दिल्लीत राहायला गेलं आणि काही वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबईत आलं। विनोद खन्ना यांच्या वडिलांची अशी अपेक्षा होती, विनोदने आपला बिझनेस सांभाळावा, परंतु विनोद खन्ना यांना मात्र बॉलिवूड खुणावत होतं। त्यांना अभिनेता व्हायचं होतं, परंतु वडिलांना हे पसंत नव्हतं। जेव्हा विनोद खन्ना यांना त्यांचा पहिला चित्रपट मिळाला तेव्हा त्यांचे वडील खूप चिडले। असं म्हटलं जातं की त्यांच्या डोक्यावर बंदूक सुद्धा लावली आणि म्हटलं, घरचा बिझनेस करायचा, ऍक्टिंग नाही करायची, चित्रपट नाही करायचे। परंतु विनोद खन्ना यांनी ठरवलं होतं, काही झालं तरी मला हिरोच बनायचंय। तेव्हा त्यांची आई मध्ये आली आणि वडिलांना समजावून सांगितलं की त्याला 2 वर्षांचा वेळ द्या, जर तो यशस्वी नाही झाला तर तो आपला बिझनेस सांभाळेल। विनोद खन्ना आणि त्यांचे वडील यासाठी तयार झाले, परंतु विनोद खन्ना यांनी त्यानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही। त्यांचा पहिला चित्रपट होता मन का मीत। या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती, परंतु ते इतके हँडसम दिसायचे की लवकरच ते चित्रपटाचे हिरो बनले। एकानंतर एक जबरदस्त चित्रपट द्यायला लागले। तो काळ होता राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा। त्यांचे सगळे चित्रपट तुफान चालायचे, दुसरा कोणताही हिरो त्यांच्या आसपास सुद्धा येत नव्हता। त्यातच अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन बनले होते, ते सुपरस्टार बनले होते, परंतु विनोद खन्ना यांनी त्यांना तगडी कॉम्पिटिशन दिली। आपल्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी जबरदस्त काम केलंच। त्याचबरोबर जेव्हा हे दोघे एकत्र आले, मग तो अमर अकबर अँथनी असो किंवा मुकद्दर का सिकंदर, या चित्रपटात सुद्धा दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी ही सर्वच प्रेक्षकांना आवडली। कोण भारी कोण कमी भारी हेच प्रेक्षकांना ठरवता येत नव्हतं। विनोद खन्ना हे सुद्धा सुपरस्टार बनत होते, परंतु 1982 मध्ये जेव्हा त्यांचं करिअर हे तुफान चाललं होतं, त्यांचे सगळे चित्रपट हे ब्लॉकबस्टर ठरत होते, त्याच काळात ते ओशो यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी चक्क संन्यास घेतला। ओशो यांच्या अमेरिकेतील आश्रमात ते गेले आणि तेथेच राहिले। जवळपास 5 वर्ष विनोद खन्ना याच आश्रमात होते। आपलं संपूर्ण कुटुंब, बॉलिवूडचं करिअर हे सगळं सोडून ते अमेरिकेला निघून गेले होते। या आश्रमात त्यांनी टॉयलेट साफ करण्यापासून उष्ट्या प्लेट सुद्धा साफ केल्या। पूर्णपणे ओशो यांना वाहून घेतलं, त्यांची भक्ती केली। परंतु 1987 मध्ये ते पुन्हा एकदा मुंबईत परतले आणि त्यांनी ओशोचा नाच सोडून दिला। त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं। 1987 मध्ये त्यांचा आलेला दयावान हा चित्रपट तुफान गाजला। त्यानंतर त्यांनी चांदनीमध्ये सुद्धा काम केलं। अनेक ॲक्शन सिनेमात त्यांनी काम केलं, पण हळूहळू वाढत्या वयामुळे त्यांना दुसरे रोल मिळायला लागले। या रोल्समध्ये सुद्धा त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। 1997 मध्ये ते राजकारणात उतरले। भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर पंजाबमधील गुरदासपूर येथून त्यांनी निवडणूक लढवली, ती जिंकली सुद्धा। अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री बनले। त्यानंतर राज्यमंत्रीपदाची धुरा सुद्धा त्यांनी सांभाळली। एकीकडे चित्रपट सुद्धा सुरू होते आणि दुसरीकडे राजकारण सुद्धा सुरू होतं। विनोद खन्ना हे सर्वांचेच लाडके बनले होते, परंतु 2017 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला। त्याआधी मागील 6 वर्ष त्यांना कॅन्सर होता, पण त्यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवली। एकदा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी याबद्दल खुलासा केला होता। जेव्हा त्यांचा शेवटच्या दिवसातील फोटो सर्वांसमोर आला तेव्हा सर्वांनाच वाईट वाटलं की एवढा हँडसम अभिनेता या परिस्थितीत जगत होता। एकूणच विनोद खन्ना यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हतं। त्यांनी आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगलं। अमिताभ बच्चन यांना कॉम्पिटिशन देणारा, तगडी फाईट देणारा तेवढा एकच अभिनेता होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला आठवतात का विनोद खन्ना? त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो? नक्कीच कमेंट करून सांगा। आणि अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मयूरच्या आकाशवाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।